नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अगदी थालीपीठाची भाजणी जरी घरात नसेल तरी साध्या सोप्या पद्धतीने थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये लसूण घातलेला आहे, जिरी, ओवा घालून ते छान वाटून घेऊयात। पहा, आपले लसूण आणि मिरचीचे वाटण छान तयार झालेले आहे। आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊयात। त्यासाठी 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ घालून घेऊयात। आता हे सर्व पीठ आपण चाळून घेऊयात। पीठ चाळून झालेले आहे। आता यामध्ये मिरची लसूणचे वाटण घालून घेऊ। आता या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि या ठिकाणी मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते देखील या पिठामध्ये घालून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून हे पीठ छान घट्ट मळून घेऊयात। पहा, आपले पीठ छान मळून तयार झालेले आहे। आता आपण त्याचा गोळा बनवून 5 ते 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवूयात। पहा, 10 मिनिट झालेले आहेत। आपले पीठ देखील छान भिजलेले आहे। आता त्याचे एका कापडावरती छोटे छोटे गोळे करून हाताने ते छान थापून घेऊयात। थालीपीठ थापताना हाताला चिकटू नये यासाठी मध्ये मध्ये थोडेसे पाणी घेऊन मग थापायचे आहे। आता आपले थालीपीठ तयार झालेले आहे। आपण त्याला 2-4 ठिकाणी बोटाच्या सहाय्याने छिद्र करून घेणार आहोत, जेणेकरून भाजताना ते एकसारखे छान भाजेल। या ठिकाणी आपला तवा छान तापलेला आहे। आता त्यावरती तेल सगळीकडे पसरून त्यावरती आपण थालीपीठ टाकून घेऊयात। हे थालीपीठ दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत छान तेल टाकून भाजून घेऊयात।
पहा अगदी किती छान तयार झाले आहे थालीपीठ। आता भाजणी नसेल तरी विचार करण्याची गरज नाही, अगदी सहज सोप्या पद्धतीने हे थालीपीठ होतात। याच पद्धतीने मी बाकीचे सर्व करून घेत आहे। थालीपीठ अगदी दह्यासोबत किंवा कोणतेही कडधान्याचे उसळी सोबत खायला छान लागते। पहा या ठिकाणी आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि अशाच चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।